शूद्र जैसा तैसीच स्त्री ही दीन शस्त्र धरिती त्यावरी बुद्धिहीन। त्या काळातच नाही तर आजच्या काळातही हे खूप रिलेव्हंट ठरणारं वाक्य आहे आणि हा सगळा लढा आणि ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्यांचा प्रवास लोकांपुढे मांडण्याचं काम आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वय मी सावित्रीबाई या नाटकाच्या माध्यमातून होत आहे। हे नाटक होत आहे 25 वर्षांचं। मी जन्माला आले ती नायगाव सातारा जिल्ह्यात खंडाळा म्हणून तालुका आहे त्यातलं आपले एक खेड जेमतेम माणसं गावात राहणारी पण माणसाला माणूस तवा वाळखायचा आणि त्यात मी तर काय नेवते पाटलांची थुरलीले मग काय इच्छा माझा तोरा शेताच्या ढेकळातून सुसाट धावणारा माझा जीव काय तर बोचले काय नाही बोचले काय झिपऱ्या कपाळावर ठेवून गावची भटक भवानी करून फिरत असायची। आणि या नाटकाबद्दलच बोलण्यासाठी आपल्या बरोबर या नाटकाची लेखिका दिग्दर्शिका सगळं काय म्हणजे ऑल इन वन म्हणायला लागेल आपल्याला खरं तर सुषमा देशपांडे अर्थात सुषमा मावशी आहे आणि तिच्याकडनंच आपण या सगळ्या नाटकाचा प्रवास आणि त्याचबरोबर नाटकाच्या माध्यमातून सगळा हा अभ्यास करत असताना तिला सापडलेल्या सावित्रीबाई हेही जाणून घेणार आहोत। फुलेवाड्यावरती आज आपण आलोय आणि मागे वळून पाहताना 25 वर्षांपूर्वी जेव्हा तू हे नाटक लिहिलंस त्या काळात जी प्रेरणा होती तुला की त्या काळात सावित्रीबाई असत्या तर काय केलं असतं, आजच्या काळातही हे नाटक तितकंच तंतोतंत लागू पडतंय असं वाटतं? आजच्या काळातही सावित्रीबाईंची गरज पुन्हा जाणवते? आजच्या काळात सावित्रीबाईंची गरज जास्त जाणवते कारण बदलत्या काळात आत्ता स्त्रियांची ही जी आजची जी लोकांची पाहिजे दृष्टी आहे स्त्रियांकडे ती अजूनच खालावलेली आहे आणि बाजारू पद्धतीने स्त्रियांकडे पाहण्याचं प्रमाण वाढतंय। म्हणजे फुल्यांनी त्या काळात म्हणलंय शूद्र जैसा तैसीच स्त्री ही दीन आणि त्याच्यामुळे ते प्रमाण आजही खूप वाढलंय। म्हणजे मला ही हवंय आणि ते नाही मिळत तर मला ते कसं मिळणार नाही ही प्रवृत्ती दिवसेंदिवस खूप वाढतीये आणि त्याच्यामुळे हळूहळू ह्या प्रयोगाची गरज खरं म्हणजे संपायला पाहिजे असा समाज विकसित व्हायला पाहिजे पण तसं न होता अजून अजून जास्त मुलींनी हा प्रयोग करायला पाहिजे अशी आजची परिस्थिती आहे असं खेदाने म्हणावं लागतंय। दीप चाललं होतं आणि त्या दिवशी ती त्यांच्याकडच्या बामण मित्र लग्नाला गेली आणि घरी आलं ते संतापून कोण समजता कळे स्वतःला हो काय झालंय लगीन घरी वरातली घरी आहे आणि हे बामण बडबड करते ह्यो म्हणजे त्याच्या दिवशी कसा म्हणून एक बामण मोर आला मला म्हणतो कसा ए बामणाचं मित्राचं दारिष्ट कसं आलं तुझ्यात शूद्र जातीचं तुला जातीपातीची बंधनं नाही बंधनं धुडकावून लावतोस आमची बरोबर करतोस समजतोस कोण स्वतः। म्हणजे जेव्हा तू हा प्रयोग करायला सुरुवात केली असेल तेव्हा कुठेतरी असं वाटलं असेल की समाज प्रबोधन होऊन एका काळानंतर थांबायचं असं डोक्यात होतं? हां म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की अनेक मुलींनी ते करावं अजून आणि मग अनेक मुलींनी केल्यानंतर जितकं तुम्ही पोचवू शकाल तेवढं पोचवावं म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पोचावं हे 100%च वाटत होतं पण शहरातल्याही मुलींना खूप सावित्री माहिती आहे असं आपण भ्रामक समजुतीत राहू नये। सध्या तशी परिस्थिती फारशी नाही आहे। थांबावं वगैरे असा काही खरं तेव्हा विचार केलेला असतो असं मला नाही वाटत पण सुरू करताना काहीतरी त्याचा या पद्धतीने उपयोग व्हावा असं मनात 100%च होतं। तुम्हाला तुला 25 वर्षापूर्वी घेऊन जायचंय ज्या वेळेला तू सुरुवात केलीस हा सगळा तू वाचत होतीस सावित्रीबाईंबद्दल फुलेंबद्दल त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल पण नाटक करायचं असं कुठे डोक्यात नव्हतं ना त्यावेळेला? नाटक करायचं नव्हतं डोक्यात मी पत्रकार म्हणून काम करत होते आणि मी लिहायची तेव्हा एका टप्प्यावरती सावित्रीच्या संदर्भामध्ये काहीतरी लिहावं असं थोडंसं मनात होतं आणि मी पुण्यात शिकत असताना जी एक सवय होती की काहीही तुम्हाला वाचायचं असेल एक गंभीरपणे काहीतरी वाचायचं तर प्रोफेसर राम बापट यांना विचारलं जायचं की सर काय वाचू सर पुस्तकांची यादी द्यायचे आणि नुसतीच यादी देऊन थांबायची नाही तर सर त्याच्या संदर्भात आपल्याशी गप्पाही मारायचे काय आहे त्या पुस्तकात काय नाही। तसं सावित्री संदर्भातही सरांनी मला पुस्तकांची अनेक यादी दिली आणि तेवढंच नाही तर मला पुस्तकं त्यांनी मिळवूनही दिली खूप आणि त्यावेळेस सरांनी मला सांगितलं की नुसते तू फुले आणि सावित्री समजून घेताना तेव्हाचं पुणे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून सरांनी त्याही पद्धतीची पुस्तकं मला तेव्हाचं पुणे कसं होतं हे सांगणारी सुद्धा पुस्तकं सरांनी मला खूप दिली आणि सरांची गप्पा मारत होते
खरं म्हणजे ते समजून घेत असताना. आणि त्याच काळामध्ये एक कोथरूडमध्ये रेप झाला होता आणि तेव्हा मला खूपच तो धक्का देणारा प्रसंग वाटला, कारण शहरात रेप होतो असं इतकं ते अंगावर येणार होतं तेव्हा. आणि सरांशी बोलताना मी सरांना खरं साधा प्रश्न विचारला होता गप्पा मारताना, आमचं सगळं बोलणं पुस्तकांमधनं झाल्यावर, की सर आज सावित्री असते तर या कोथरूडच्या रेपबाबत तिने काय केलं असतं सर? तर त्याच्यावर सर ऐकत होते फक्त. आणि माझ्याच लक्षात आलं की सर हा नाटकाचा फॉर्म आहे. अल्लड सावित्रीबाई. आणि हे रूप सावित्रीबाईंचं लोकांच्या समोर सहसा येत नाही, कारण सावित्रीबाई फुले शाळेपासूनच आपण शिकलेलो असतो की शिक्षणाच्या बाबतीतलं त्यांचं काम, इतर सामाजिक काम त्यांचं, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत गेलेल्या असतात. आणि तसंच एक चित्र कायम सावित्रीबाईंचं पोक्त प्रौढ असंच उभं असतं. पण नाटकाची सुरुवात करताना लहानपणच्या सावित्रीबाई, त्यावेळेसचा अल्लडपणा, हे सगळं मांडण्याचा तू प्रयत्न केलास त्यातनं. काय यामागचा हेतू काय होता नेमका? ते मुळात एक तर तिचा प्रवास सांगत असताना माझ्या असं मनात आलं की एक तर तिचं आणि फुल्यांचं लग्न होणं, मग त्या लग्नानंतर तिच्यामध्ये झालेले बदल, हे काय घडलं असेल त्यांच्या दोघांमध्ये, नेमकं कुठल्या पद्धतीने घडलं असेल. फुल्यांच्या संदर्भात तुम्हाला वाचायला मिळतं तेवढं सावित्रीच्या संदर्भात नाही मिळत. पण फुल्यांच्या संदर्भामध्ये फुले मिशनरी शाळेत जात होते, मग त्यांना काढलं होतं मध्ये, पुन्हा नंतर घातलं वडिलांनी, त्याचे संस्कार फुल्यांवरती होते, हा तुम्हाला संपूर्ण वाचायला मिळतो. किंवा लहुजी मांग यांच्याकडे ते दांडपट्टा, ढाल, तलवार हे शिकायला जात होते, हे खूप तुम्हाला रेफरन्सेस मिळतात. मग फुल्यांचा तिचा डायलॉग कसा निर्माण झाला असेल असा जेव्हा मुद्दा मनात येत होता, त्या ह्याच्यात तिचं बालपण, खंडाळ्याचा जन्म हे माहिती आहे, नायगावची आहे ती हे माहिती आहे, पण मग काय घडलं असेल. माझ्या असं मनात आलं की पुढे ज्या ताकदीने तिने काम केलेलं आहे, ती ताकद तिची लक्षात घेता लहानपणी ती खूप अत्यंत स्मार्ट आणि एक वेगळा दंगा करणारी अशा पद्धतीचीच मुलगी असावी, म्हणजे शेतात हिंडणारी फिरणारी अशा पद्धतीची ती मुलगी असावी. आणि म्हणून झाडावरती असताना खालची फांदी तिच्या पायाखालची तुटते आणि ती खरं म्हणजे हवेत आहे तिथे पकडलेली एक फांदी, पण असं असूनही ती पुन्हा आईच्या प्रश्नाला हसत उत्तर देते. सो एक तिच्यामधली ती आंतरिक ताकद तेव्हापासून कुठेतरी आहे असं कुठेतरी वाटल्यामुळे मी तो भाग बालपणाचा त्या पद्धतीने घेतला. आणि या अल्लडपणात ज्योतिबा फुलेंशी संवाद त्यांचा सुरू झालेला, म्हणजे सावित्रीबाईंचा संवाद सुरू होतो तोच मुळात अशा पद्धतीने नाटकामध्ये, म्हणजे शेठजी म्हणणं हे सुद्धा अगदी खास वाटतं. पण मला हे सत्यशोधक समाजाच्या एका वहीत पाहायला मिळालं होतं. कोल्हापूरला मी त्या वह्या पाहायला गेले होते, तर त्याच्यामध्ये सावित्रीला काकू म्हणायचे असा एक रेफरन्स वाचायला मिळाला होता. ती त्यांना कधीतरी शेठजी म्हणायची, जो नाटकात ती जास्त वापरला आहे भाग. आणि फुले गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या मृत्यूला तिने टिटवं उचललं आणि ती पुढे झाली, तर तेव्हा जय सत्य आदि सत्य हे सावित्री म्हणायला लागली. म्हणजे ज्या नवऱ्याचं, आपल्या माणसाचं बोट धरून ती उभी राहिली अख्खी, तो गेल्यानंतर जय सत्य आदि सत्य म्हणण्याचं भान त्या बाईला राहतं. म्हणजे तिची ताकद काय आहे खरं म्हणजे सोपं नाहीये एवढं ना. म्हणजे सगळे लोक उलटलेले आहेत तेव्हा अनेक आजूबाजूचे, आणि ते म्हणतात नाही फुल्यांच्या अग्नीला यशवंत अग्नी देऊ शकत नाही. आणि म्हणजे फुल्यांची इच्छा होती त्यांचं दहन केलं जावं, ते नाही घडलं. परंतु ह्या सगळ्या प्रसंगामध्ये यशवंताला तो अधिकार नाही, कारण तो रक्ताचा नाही, अशी भूमिका त्यांच्या कौटुंबिक लोकांनी घेतल्यानंतर सावित्री पुढे झाली की मी करणार आहे. आणि हे म्हणत असताना ती जय सत्य आदि सत्य म्हणते, हे तिला सुचूच कसं शकतं. म्हणजे ते वाचतानाचा काटा आला होता माझ्या अंगावर की बाप रे, म्हणजे हे त्या काळात तिला सुचलं. त्या म्हणजे तिची ही ताकद तुम्हाला सतत जाणवत राहते कुठे 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 वाचत असताना अनेक प्रसंगांमध्ये. ही सगळी ताकद या नाटकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न तू केलायस आणि लोकांपुढे कशा पद्धतीने ते घेऊन गेलीस. पण ज्या वेळेला ह्याचा पहिला प्रयोग झाला होता, अगदी साध्या पद्धतीने नारी समता मंचाच्या सगळ्या महिलांसमोर हा प्रयोग तू केला, त्या अर्थाने शहरी लोकांसमोरचा पहिला प्रयोग होता. पण ते मांडताना कुठेतरी हे डोक्यात होतं की आपल्याला सगळीकडे हे नाटक घेऊन जायचंय. आता जरी यांच्या समोर सादर करत असलो तरी पहिल्या प्रयोगाच्या काय आठवणी आहेत? पहिल्या प्रयोगाच्या खूप आठवणी आहेत, खूपच आहेत. म्हणजे त्या गोष्टीला 25 वर्ष आता होत आहेत, ह्याच्यावरही कधी माझा विश्वास बसत नाही खरं म्हणजे. एकतर तेव्हा मी होते पुण्यामध्ये आणि स्क्रिप्ट झालं होतं आणि मी पहिल्यापासूनच म्हणत होते की मी नाट्य पत्रकारिता करते, कारण मला हे नाटक गावापर्यंत पोचवायचं आहे. पण
पहिला प्रयोग कुठे करायचा, तर मी 3 जानेवारीला प्रयोग करणार आहे, कारण सावित्रीबाईचा तो जन्मदिवस मानला जातो म्हणून मी अशी तारीख जाहीर केली होती. नारी समता मंच स्वतःहून पुढे आला आणि त्यांनी मला विद्याताई म्हणाले की करशील का तू नारी समता मंचासाठी. तर मी म्हणलं का नाही, अगदीच करेन. म्हणजे मी कुठे करणार असं विचारल्यानंतर खरं म्हणजे काहीच ठरवलं नव्हतं. मी म्हणलं झाडाखाली करीन, कुठेही बागेत करीन, या 4 लोकांनी आणि बघावं अशी डोक्यातली तेव्हाची कल्पना होती. नारी समता मंच म्हणल्यानंतर मी म्हणलं अगदी नक्कीच करीन. मग नारी समता मंचाने तो अत्यंत SNDTमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तो आयोजित केलेला होता. अतिशय छान हॉल भरलेला होता. पण नाटक सुरू झालं, एक 10 मिनिटं झाली असेल आणि लाईट गेले. आणि लाईट गेल्यावरती त्याला मी थोडंसं तेव्हा शहरातल्या नाटकाच्या शोजना म्युझिक वापरायचं, लाईट वापरायचं असं ठरवलेलं होतं. आणि काहीच करू शकत नाही. मी एक क्षण थांबले. मला आजही आठवतं की विजय परुळकर पुढे आला आणि मला म्हणाला की उत्तम चाललंय सुषमा, कारण पहिला प्रयोग होता. आणि मी एक क्षण थांबले. मी म्हणलं की ज्योतिबा सावित्री थांबू नाही शकणार अशा कुठल्याही कारणाने, लाईट गेलेत. तर म्हणून मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, म्हणजे विश्वास, खिडक्या उघडा, प्रयोग सुरू करते. खिडक्या उघडल्या, मी प्रयोग सुरू केला पुढचा आणि प्रयोग संपला आणि मग लाईट आली. आणि पहिला प्रयोग संपला आणि तो लोकांच्या खूप अंगावर आला होता. म्हणजे मला आजही वेगवेगळ्या लोकांच्या रिॲक्शन्स आठवतात की माझे वडील आले, ते खूप रडायला लागले होते प्रयोग पाहिल्यानंतर. त्यांच्या तो खूप अंगावर आला होता. माणसं येऊन मला भेटत होती, मिठ्या मारत होती, पण मला आजही मीना चंदावरकरांचा चेहरा आठवतो. त्या आल्या, त्यांनी मिठी मारली, मला स्पेल बाउंड एवढं म्हणून निघून गेल्या होत्या. खूप आठवणी. त्यानंतर हा प्रयोग घेऊन तू ग्रामीण भागात गेलीस आणि ग्रामीण भागातल्या महिला ज्यांना, जसं तू म्हणालीस की शहरी लोकांनाही खूप माहिती असतं असं नाहीये, पण ग्रामीण भागातल्या महिलांपुढे तू अशाच पद्धतीने, अशाच ताकदीने सावित्रीबाईंना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसचे आलेले अनुभव आणखीन वेगळे असणार आहेत. ग्रामीण भागातला भाग थोडासा वेगळा होता, कारण ग्रामीण भागामध्ये पहिले काही प्रयोग करत असताना मला खरं म्हणजे अंदाज नव्हता की कसं पोचते, काय पोचते. पण मला लक्षात यायला लागलं की ऐकत नाहीत, त्यांना माहीत नसतं आपल्याला काय ऐकायचं आहे ते, त्यांची मानसिक तयारी नसते. त्यामुळे त्यांची मानसिक तयारी करायला पाहिजे. तुम्ही काय ऐकणार आहात हे त्यांना सांगायला पाहिजे असं माझ्या लक्षात आलं. म्हणून मग मी सुरू केलं की मेकअप करायला मी बसायची त्यांच्यासमोर आणि एक माझ्याकडे आरसा, आजही तीच साडी वापरते मी. ती साडी असं सगळं धुवून बसायची, आडवं कुंकू लावत असताना त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करायची. आणि त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांना सांगायची की तुम्हाला माहिती आहे का ज्योतिबा सावित्री, तुम्हाला कल्पना आहे का मी काय करणार आहे ते. त्यांचं मी नाटक करणार आहे. आणि मग त्यांनी काय काय काम केलं माहिती आहे का. मग कधी उत्तरं मिळायची हो माहिती आहे, कधी मिळायची की नाही माहिती, असं काहीही उत्तर असायची. पण मग बायकांची जाये चालू असायची. मग त्यांना थोडंसं तुम्ही कम्फर्टेबल करणं, मग करूया का आपण, असं करून प्रसंग करणं. मग कधी मध्येच थांबणं. मी मगाशी म्हणत असं की त्या वाक्याला मी थांबायचीच की बाईच्या जातीने घर बरं, घरातली चूल बरी, चुलीतली लाकडं बरी, हातात फुकणी बरी, फुकणीतून फुकणारा आपला जीव बरा. ह्या वाक्याला मी थांबून कोणाला तरी विचारायचीच की काय मावशी बरोबर आहे का. तर मग त्या गोष्टीत फक्त रमत नाहीत बायका, त्या गोष्टीतनं बाहेर येऊन थोडा विचार करायला लागतं. ती म्हणते ते बरोबर आहे का. अशा पद्धतीने त्यांची एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची हे थोडी आपण काय म्हणतो उलगडतो थोडीशी की तू असाही विचार करू शकतेस म्हणून. खेडेगावामध्ये तर खूपच मजा यायची. खेडेगावातला मला स्वतःला जसं ग्रामीण बायका त्याच्याबरोबरीने तालुका आणि गाव पातळीवरच्या एक कॉलेजमधल्या मुली, हा माझा एका टप्प्यानंतर आजपर्यंत खूपच, ज्याला आपण म्हणू ना, ज्यांच्यासमोर प्रयोग करायला खूप छान वाटतं. म्हणजे त्या मुलींची वेगळ्या पद्धतीची व्हायब्रेशन्स तिथे निर्माण होतात आणि त्या खूप छान ऐकतात. 25 वर्ष प्रयोग करत असल्यामुळे मला आज जेव्हा त्यातल्या काही मुली भेटतात की ज्यांना मुली झालीत आणि ज्या मुली आता हे नाटक समजण्याच्या वयात आहेत, तर तरी विचारतात तुम्ही करताय का हो नाटक, आम्हाला मुलींना दाखवायचं आहे. मी तेव्हा ठरवलं होतं की माझ्या मुलीला मी खूप शिकवीन. आपण जसं म्हणतो की सामाजिक बदल इतकी सोपी गोष्ट नाही आहे, पण तेव्हा तिला ती ताकद नसेल मिळाली कदाचित आईकडनं, पण तेव्हा कुठेतरी तिच्या डोक्यात होतं की मला मुलगी पुढे होईल तेव्हा मी शिकवीन. तर त्याच्यामुळे
अशा खूप मुली जेव्हा भेटतात तेव्हा मला खूप मजा येते. पण ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, नाटक संपल्यानंतर येणाऱ्या रिएक्शन्स खूप वेगवेगळ्या असतील. तुला जसं अपेक्षित होतं की हा सगळा जो वसा आहे, हा लढा आहे, लोकांपर्यंत पोहोचावा, काय वाटायचं संपल्यानंतर जेव्हा लोक येऊन बोलायची त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी येऊन सांगत असतील? जसं उदाहरण तू मगाशी दिलंस की काही मुली म्हणायच्या की मला नाही पण माझ्या मुलांना मुलींना शिकवायचंच आहे, मला माझ्या ज्या मुली होतील पुढे आणि त्यांना हा प्रयोग दाखवायचा आहे. अशा खूप व्हरायटी ऑफ रिॲक्शन्स या दरम्यान ऐकायला मिळाल्या असतील. नाटक पाहणारा वर्ग जो आहे त्यांनीही हा प्रयोग खूप उचलून धरला. ह्याचं कारण की हा कुठेही करायची, पण त्याच्यामुळे मी झाडाखाली, एखाद्या ट्रॉलीवर, तिथपासून ते अगदी NCPA म्हणजे ग्रामीण भागातल्या बायका रिलेट करतात सावित्रीला स्वतःबरोबर. आणि शिकण्याची संधी न मिळालेलं म्हणजे मला आठवते की मी रत्नागिरीत प्रयोग केले होते जिल्ह्यात, ग्रामीण भागात. अविनाश धर्माधिकारी तेव्हा तिथला CEO होता आणि त्यांनी साक्षरता मोहिमेसाठी ते वापरले होते. तर नंतरच्या गप्पांमध्ये बायका मला म्हणायच्या की ये मोरल्या वर्षाला लिहूनच नाही तर भाषण मी करून दाखवीन. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला इमोशनली ते संपूर्ण प्रोव्होकिंग असतं खरं म्हणजे एका पद्धतीने. आणि मला स्वतःला असं वाटतं अशा प्रयोग झाल्यानंतर ते टिकवणं हे तिथे चळवळीत काम करणाऱ्या लोकांचं जास्ती जबाबदारी राहते. म्हणजे नाहीतर मग प्रयोग झाला, तो पाहायला, लोकांपर्यंत पोहोचलं, संपलं असं नाहीतर होऊ शकतं. पण मुलींच्या बाबत मी म्हणून म्हणलं की मुलींच्या बाबत ते मुली खूपच असं टिपकासारखं त्यांच्यामध्ये त्या ॲब्सॉर्ब करून घेतात आणि त्याचा उपयोग होतो. हिंदी मी जेव्हा केला प्रयोग तर हिंदी बेल्टमधल्या लोकांच्या रिॲक्शन वेगळ्या असतात. म्हणजे एक मला आत्ता आठवते की दिल्लीतल्या एका प्रयोगानंतर एका बाईने मला विचारलं होतं की अरे ज्योतिबा घर में काम करते थे का, सावित्री को मदत करते थे? मी म्हणलं ना शायद नहीं, क्योंकि मैंने कभी पढ़ा नहीं है ऐसा और वो जमाना ऐसा नहीं था. त्याच्यावरती बाई मला म्हणाली अत्यंत शांतपणे, मला म्हणाली तेरी सावित्री पूरी अच्छी लगी, ज्योतिबा आधे ही अच्छे लगे. आजच्या कॉन्टेस्ट मध्ये ती ते पाहते. हे जरी खरं असलं तरी सुद्धा विचार केला जातो ना त्याच्यावरती. सगळ्या प्रवासादरम्यान तुलाही नव्याने ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील हे नव्याने उलगडत गेले, नव्याने भेटत गेले? नव्याने भेटत गेले म्हणजे खरं म्हणजे त्यांचं जे काही वाचलेलं असतं आजही त्याच्यामुळे कुठेतरी काहीतरी ते सतत वापरलं जातं. फुल्यांचे अखंड असतील किंवा अजूनही सगळी जुने काही रेफरन्सेस माझ्याकडे आहेत ते संपूर्ण पाहताना. आणि नव्याने म्हणण्यापेक्षा पावला खूप जाणवत राहतात की काय थोर होती ही माणसं त्या काळामध्ये. आणि त्यांनी एवढ्या आपल्याला खरं म्हणजे रस्ता निर्माण करून दिलेला आहे. पण आपल्याकडच्या राजकीय लोकांना फक्त त्यांचा वापर करायचा आहे. नारी समता मंचाच्या लोकांसमोर पुन्हा हे प्रयोग करणं खूप इमोशनल क्षण अर्थात तुझ्यासाठी असणार. हो, खूपच इमोशनल आहे. कारण मी जेव्हा 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या दिवशी मी प्रयोग करू इच्छिते असं जेव्हा मी म्हणलं तेव्हा नारी समता मंचाला मी विचारलं की मला खूप आवडेल तुमच्याबरोबर प्रयोग करायला. आणि ते म्हणाले की तू असं का समजतेस, तूच इमोशनल आहेस. आम्ही पण खूप इमोशनल आहोत ह्या प्रयोगाच्या बाबत. आणि खूप आनंद आहे नारी समता मंचाबरोबर पुन्हा हा प्रयोग करायला. आणि 25 वर्षानंतर अनेक जणी हा प्रयोग घेऊन जातील असं आपण म्हणूया. इतकी सगळी जिद्द, इतका सगळा लढा हा आहे आणि हा सगळा तुलाही खास सलाम, कारण हा सगळा तू मांडतीयस या प्रयोगाच्या माध्यमातून. 25 वर्ष गेली लोकांसमोर हे आणण्याचा प्रयत्न तू करताना दिसतेस. अर्थात जेव्हा केव्हा जिथे कुठे हा प्रयोग होईल, सुषमा मावशीचाच नाही तर इतर जे कोणी हा प्रयोग करतायत नक्की हा प्रयोग पाहायला विसरू नका. या शो मध्ये आज इथेच थांबूयात. पहा फक्त IGN लोकमत.